नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला 18वा कविता आहे त्याचं नाव काय आहे? वह देश कौनसा है। काय आहे? वह देश कौनसा है। आणि हा कविताचा हा तिसरा सीझन आहे। कोणता सीझन आहे? तिसरा। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे। बघा, या सीझन मध्ये आपला पहिला जो आहे प्रश्न तिसरा चालू होत आहे। तर प्रश्न तिसरा काय आहे? पुढच्या सीझन मध्ये आपण काय बघितले की रिक्त स्थान आणि रिकाम्या जागा। बघा, पुढच्या सीझन मध्ये आपण काय पाहिले की पहिला जे आहे प्रश्न रिकाम्या जागा भरा आणि दुसरा जे सही आहे त्याच्या समोर सहीचं चिन्ह आणि जे गलत आहे त्याच्या समोर गलतचं चिन्ह असं लावायचं आहे। तर हा तीसरा प्रश्न कोणता आहे? निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो। तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहायचं आहे। तर पहिला कोणता आहे? चला बघूया। पहिला आहे समुद्र भारत की किस दिशा में है। समुद्र जे आहे भारतचा कोणत्या दिशावर आहे किंवा कोणत्या मार्गावर आहे, दिशाचा कोणत्या मार्गावर आहे। तर हा आपला पहिला प्रश्न आहे। याचं उत्तर काय आहे बघूया। समुद्र भारत दिशा की दक्षिण दिशा में है आणि याचं उत्तर आहे समुद्र जे आहे भारताचं दिशाची दक्षिण दिशा यामध्ये आहे। तर हा झाला आपला पहिला प्रश्न। तुम्हाला कसं लिहायचं आहे तुम्हाला माहित आहेत ना? हो, तर चला आता दुसरा प्रश्न बघूया। चला, भारत का मुकुट हिमालय किस देश में है। भारत याचा जो मुकुट हिमालय कोणत्या दिशावर आहे? तर हा आपला दुसरा प्रश्न। तर याचं उत्तर आहे भारत का मुकुट हिमालय उत्तर दिशा में। कुठे आहे? उत्तर दिशावर आहे। भारत यांचा जो मुकुट हिमालय आहे हा कोणत्या दिशावर आहे? उत्तर दिशावर आहे। तर आपला पहिला आणि दुसरा हा प्रश्न झालेला आहे। आता आपण तिसरा पाहणार आहे। चला बघूया। बघा, आता आपला तिसरा प्रश्न काय आहे बघूया। नदियों को सुधा की धारा क्यों कहा गया है। जे आपला नदी आहे त्याला सुधाची धारा असं काय म्हणलं आहे? चला बघूया यांचा उत्तर नदियों को सुधा की धारा क्यों कहा गया है? क्योंकि नदियों का पानी ही फल, अनाज और सारी वनस्पति को सींचकर सभी जीवों को जीवन देता है। बघा, इथे यांचं उत्तर काय आहे? जे नदी म्हणजे नदी याला सुधाची धारा का म्हणाले आहे? कारण किंवा इथे आहे की नदी जे आहे त्यांचं पाणी मुले जे फळ, अनाज आणि वनस्पती तयार करते, सिंचून काय करते? वनस्पती तयार करते आणि जे अजून जीव आहे, जे देशवर किंवा हा देशावर अजून जो जीव आहे मनुष्य जीव यांचा फलदायी म्हणजे इथे जीव देतात, आपल्याला हा जीव देतात। तर आपला तिसरा प्रश्न आणि उत्तरे पण झालेला आहे। आता आपण चौथा बघणार आहे। चला बघूया। नवक्रांति के पुजारी से कवि का क्या तात्पर्य है। कवी इथे काय म्हणाले की जे नवक्रांती आहे त्यांचं पुजारी यातून कवी काय यांचं तात्पर्य क्या आहे? बघा, नवक्रांति के पुजारी से कवि का तात्पर्य है कि भारत के नागरिक नए विचारों और नवीन खोजों को तुरंत अपना लेते हैं। इथे काय म्हणाले आहे की जे नवक्रांती आपल्या देशाची नवक्रांती म्हणजे जे युग आहे, नवा युगात जे लोक आहे ते पुजारी, असं कवी का तात्पर्य है की भारत के जे नागरिक आहे ते नए विचाराला सर्वश्रेष्ठ मोठी घेत येतात आणि यांचा खोज करून तुरंत अपना देतात। म्हणजे जे काय पण इथे देशवर जे नवीन शोध करते त्याला मनुष्य घेऊन येतात। असं नाही करता किंवा असं विचार पण नाही करतात की आपण नाही घेऊया, ते तुरंत आपल्या जवळ घेतात। तर आपला पहिला, दुसरा आणि तिसरा, चौथा प्रश्न पण झालेला आहे। अजून बघूया। बघा, इस कविता के आधार पर भारत की विविधता एवं विशेषता के 7-8 वाक्यों में लिखो। आता तुमचा प्रश्न काय होता की याचं कविता आहे यांच्या आधारातून आपल्याला काय करायचं आहे? भारत त्यातून वेगवेगळा विविधता म्हणजे खूपच सारे एवं विशेषता त्यांचं विशेष काय आहे त्यातून 7 किंवा 8 वाक्याला आपल्याला लिहायचं आहे। तर चला बघूया। पहिला, भारत में सबसे पहले सभ्यता का उदय हुआ। काय म्हणाला आहे? भारत हा देशावर सर्वोच्च पहिला सभ्यता यांचा उदय झालेला होता। तर हा आपला पहिला वाक्य। आता आपण दुसरा बघूया।
यह मनमोहक प्रकृति की गोद में बसा है. हे कुठे बसला आहे? जे भारत जे देश आहे हे कुठे बसलं आहे? हे एक मनमोहक खूपच सुंदर प्राकृतिक सौंदर्य आहे आणि या प्राकृतिक गोदातून हा बसला आहे किंवा गोदीवर हा बसला आहे. कोण? भारत देश. तर आपला दुसरा प्रश्न पण झालेला किंवा दुसरा उत्तर पण झालेला. आता आपण काय बघणार आहे? तिसरा काय आहे? समुद्र निरंतर इसके चरण धोरा आहे. यात जो देश आहे त्यातून समुद्र, जे समुद्र आहे निरंतर म्हणजे नेहमी यांचं काय करत आहे? चरण म्हणजे पाय धुवत आहे. कोण धुवत आहे? समुद्र धुवत आहे. तुम्हाला कळलं ना की मी काय सांगत आहे? हो. आणि तुमचा प्रश्न असा आहे की मी परत सांगणार तुम्हाला किंवा सांगत आहे की जे तुम्हाला असं विशेषता लिहायचा, भारत देश यांचा विशेषता लिहायचा की 8 विशेषता यांचा कोण किंवा काय आहे. तर आपला पहिला, दुसरा आणि तिसरा झालेला आहे. तुम्हाला तीनों पण कळलं ना तुम्हाला? समजलं ना? हो. तर आता अजून बघूया. चौथा, हिमालय इसका मुकुट आहे. जे हिमालय आहे यांचा मुकुट आहे. कोणाचा? भारत देशाचा जे हिमालय जे आहे यांचा मुकुट आहे. बघा, यहाँ अनेक नदियां बहती हैं और अमृत जैसे जल से पूरे देश को सिंचती है. इथे म्हणाले आहे की इथे जो भारत देश आहे इथे खूपच नदी आहे आणि अनेक म्हणजे खूपच नदी आहे आणि हा नदी अमृत सारखा, कसा सारखा? अमृत सारखा जलला पुरा देशात सिंचत आहे. म्हणजे जे शेती करत आहे किसान तिथे पण जात आहेत, जे लोक कार्य करत आहे तिथे पण. असं नाहीये की एके ठिकाणी राहतात आणि एकी लोकांचं मदत करतात. ते जे भारत देशावर जितके पण लोक आहेत तिथे जाऊन हा सगळं देत आहे आणि त्यांना सिंचत असं पण करत आहे. तर आपला 5वा प्रश्न झालेला आहे किंवा 5वा उत्तर दिलेले आहे. आता आपण कोणता बघणार आहे? सांगा लवकर तुम्ही. कोणता सांगा? ओके, चला मी सांगते. आता आपण 6वा बघा. 6 काय? भारत में जगह जगह रसीले फल, सभी प्रकार के अनाज, सब्जियों, मेवे तथा विविध प्रकार के सुंदर या सुगंधित फूल खिलते. भारत हा जो देश आहे त्यातून खूपच जागा आहे आणि जगह म्हणजे वेगवेगळा तिथून खूपच रशिले फळ आणि सभी म्हणजे खूपच प्रकाराचं अनाज भेटतात आपल्याला, सब्जी भेटतात किंवा मेवे म्हणजे मिठाई, असं विविध प्रकाराचं सुंदर आणि सुगंधित फूल पण आपल्याला इथे खिळत आहे जे आपण पाहते. तर हा सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे भेटणार आहे? भारत देशवर भेटणार आहे. तर आपला 6वा पण झालेला आहे. आपण आता बघणार आहे 7वा. कोणता? 7वा. तर चला बघूया. यहाँ की भूमि विभिन्न प्रकार के खनिजों से भरपूर है. इथे जे भूमी आहे ते विभिन्न म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराचं खनिज म्हणजे खनिजात खूपच भरपूर दिलेली आहे किंवा भरपूर आहे. इथे लोक काहीही कार्य करतात ते संपन्न होतात. याचा अर्थ काय आहे? इथे लोक काहीही कार्य करतात ते काय असतात? संपन्न होतात. तर आपला 7वा पण झाला. आता आपण पाहणार आहे 8वा. कोणता? 8वा. तर चला बघूया. भारत के नागरिक नवीन विचारों के पोषक है. भारत हे जो नागरिक आहे ते नवीन विचाराचे पोषक आहे. कोणता? बघा, इथे कोणताही वस्तू किंवा कोणताही कार्य असतात त्यांनी आपल्या नवीन विचाराला घेऊन घेतात आणि यांचं पोषक पण करतात. तर आपला 8वा पण झाला. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा, 7वा, 8वा हा सगळं आपला झालेला आहे भारत देशांच्या विशेषता. अजून काय आहे? चला बघूया. बघा, 5वा प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा. कोणता? समानार्थी. तर पहिला आहे हिमालय, याचा अर्थ आहे नगपती. काय आहे? नगपती. दुसरा सागर, तर याचा अर्थ काय? समुद्र. सुधा म्हणजे पियुष. चौथा फूल म्हणजे पुष्प. आता तुमच्याकडे अजून आहे हे पण बघूया. 5वा दिन म्हणजे दिवस. दिन म्हणजे काय? दिवस. 6वा रात म्हणजे निशा. 7वा गिरी म्हणजे पर्वत. काय आहे? पर्वत. 8वा मन म्हणजे विपिन आणि 9वा जे आहे आपला संसार म्हणजे दुनिया. तर हा झाला आपला समानार्थी शब्द. काय झाला? समानार्थी शब्द. आता अजून काय बघणार आहे? चला बघूया. तुम्हाला कळतं ना तुम्हाला कसं लिहायचं आणि कसं काय करायचं? हा तुमचा प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला लिहायचं आणि अभ्यास पण करायचा आहे. आता बघा, आता नवीन प्रश्न. आमच्याकडे आता नवीन प्रश्न आहे. तुमचा समोर आता काय
काय दिलेलं आहे तुम्ही सांगणार का मला? चला मी सांगते तुम्हाला. बघा तुमच्याकडे काही चित्र दिलेले आहे. आता या चित्रात तुम्ही काय करायचं आहे? तुम्हाला हे पटवून घेते मी. तुम्हाला काय करायचं आहे? चित्र जे तुमच्या समोर आलेलं आहे, तिला बघून तुम्हाला त्याचं नाव लिहायचं आहे. काय करायचं आहे? नाव लिहायचं आहे. तर पहिलं चित्र कोणतं आहे सांगा मला? बघा, पहिले आपण प्रश्न विचारते. नीचे दिए गए राष्ट्रीय प्रतीकों के चित्र देखो और उनके नाम लिखो. हे जे प्रतीक आहे त्यांचं नाव लिहायचं. पहिलं काय आहे? तिरंगा. काय आहे? तिरंगा. इथे तिरंगाचं चित्र दिलेलं आहे. तर याचा इथे तुम्हाला हे जे चौकट आहे इथे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. मी इथे खाली लिहिले आहे. आणि दुसरा आहे वाघ. हे जे वाघ आहे कुठे लिहायचं आहे? इथे. काय आहे? काय आहे? वाघ. तर तुम्हाला कुठे लिहायचं? इथे. तिसरा आहे मोर. हा कुठे लिहायचा? इथे. तर मोर हे झाला. कुठे लिहायचा? इथे लिहायचा आहे. अजून आहे? चला बघूया. आता तुमच्या समोर अजून काही चित्र आलेले आहे ना? हो. तर पहिला इथे कोणतं चित्र आहे? आमचा. कोणता? आम म्हणजे केळी किंवा आंबा म्हणतात. तर इथे लिहायचं आपल्याला आम इथे. इथे कुठे लिहायचं उत्तर यांचं? इथे. अजून आहे जे पावसाचे कमळ. काय आहे? कमळ. तर कुठे लिहायचं? इथे. इथे मी उत्तर दिलेलं आहे. आपल्याला इथे लिहायचं आहे. आणि यानंतर इथे जे आहे त्याचा उत्तर इथे आहे. काय आहे? हॉकी. म्हणजे ज्या भारत देशावर जे खूप विशिष्ट वस्तू आहे किंवा विशिष्ट फल आहे किंवा विशिष्ट फूल आहे, विशिष्ट खेळ आहे, हे सगळं वैशिष्ट्य आहे. कोणता? भारत देशाचा. तर हा झाला आपला प्रश्न. चित्र बघून लिहायचं आहे. तुम्हाला पण असंही लिहायचं आहे. जिथे मी ई जे चौकटी दिल्या आहे त्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण एक नवीन गोष्टी शिकलो की कसं आपण चित्र पाहून लिहायचं आहे. कोणतं चित्र आहे? तर असं तुम्हाला कसं वाटते की हा चित्र पाहून आपल्याला का लिहायला दिले? कारण की तुम्ही हा चित्र पाहून तुम्हाला असं वाटते पण हा चित्र आहे आपल्याला बघून लिहायचं आहे आणि तुम्ही हा चित्र पण कन्वर्ट जात आहे की तुम्हाला हा जे बातमी आहे तुम्हाला पोहोचून जातं की हा गोष्टी पण आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण खूपच सारी गोष्टी शिकलो. कसा प्रश्न उत्तर आहे हे सगळं आपण इथे शिकलो. आणि त्यानंतर आपण कवितामध्ये काय शिकलं हे सर्वात मोठी गोष्टी आहे. तेच मी परत सांगणार आहे तुम्हाला की कधीही आपला जे भारत देश आहे त्याला मान्य करायचा. कारण की इथे आपण राहते आणि जे आपले पूर्वज होते, जे सैनिक होते, जे पण वीर सैनिक होते त्यांनी आपल्या देशासाठी खूपच कार्य केलेले आहे. म्हणून आपण इथे आहे. जेव्हा आपण इथे आहे ते तिथे सांभाळून घेते आपल्याला. म्हणून आपण इथे उभे आहे आणि सर्व गोष्टी आपण केलेले जाते. तर याचा अर्थ असे आहे की आपल्याला कुठेही कोणीही भारत देशाला काही म्हणतात तर आपल्याला उत्तर कसं द्यायचं? प्रेमळप्रमाणे द्यायचं, शांतीपूर्वक द्यायचा. तर धन्यवाद.